दिवसाची सुरुवात बरोबर आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा आजच्या जगामध्ये बरेच वेळेस थोडासा भेदभाव आपल्याला आढळतो. भेदभाव म्हणजे आपण कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी गेलो तर आपलं जे राहणीमान आहे किंवा आपली भाषा आहे ह्यामध्ये लोक फरक करतात. पटकन लोक आपल्याला स्वीकारत नाही. बघा, एखादं साधं उदाहरण देतो की एखादा धोतर घातलेला माणूस 5 स्टारमध्ये जेवायला गेला, लोक त्याच्याकडे कशा नजरेने बघतील किंवा कसं बघतील की हा इथं कसं काय. एखादा खेडेगावातला मुलगा शहरामध्ये आला, कामासाठी आला किंवा शिक्षणासाठी आला, पटकन त्याला लोक एक्सेप्ट करत नाही की अरे हा खेड्यातला आहे म्हणून, हा खेडवळ आहे म्हणून. आणि अशा प्रकारे लोक आपल्याला त्या नजरेने बघत असतात. आपण ज्यावेळेस मार्क शुभवर्तमान ह्याचा दुसरा अध्याय 13वा वचन बघा, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 2 अँड वर्स 13 ऑनवर्ड्स. ह्यामध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने लेवीला पाचारण केलं. लेवी हा जकातदार होता. तो लोकांकडून जकात वसूल करत असे आणि येशूने त्याला सांगितलं माझ्या मागे ये, आणि तो त्याच्या मागे चालला. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच्याकडे जेवायला बसला असताना शास्त्री परुषी करकुर करू लागले की हा पापी लोकांमध्ये बसतो, पापी लोकांबरोबर जेवतो. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी पापी लोकांसाठीच आलेलो आहे, मी नीतिमानांसाठी आलेलो नाही आहे. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त हा पापी लोकांसाठीच आलेला आहे. त्या काळामध्ये सुद्धा हा भेदभाव होता की हा जकातदार आहे, हा पापी आहे, आणि हे अशा प्रकारे लोक त्या नजरेने बघत होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वांना एकाच नजरेने बघतो. तो आमच्यावर प्रेम करतो व आपल्याला सांगतो की त्याच्या मागे आपण यावं. जेव्हा आम्ही त्याच्या मागे जातो त्यावेळेस आम्ही आत्मिकरित्या वाढतो. देवाकडे कुठलाही भेदभाव नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय 10 वचन, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 19 अँड वर्स 10. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.